नमस्कार. गेल्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून भारतावर ब्रिटिश सत्तेचे झालेले परिणाम या पाठासंदर्भातला भाग आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पाठाचा उर्वरित भाग आपल्याला समजावून घ्यायचा आहे. तर यानंतर 18व्या शतकातली इंग्रजांची महत्त्वाची सुधारणा ज्याला आपण आधुनिक शिक्षण पद्धती असं म्हणतो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण पद्धतीवर ब्रिटिशांच्या आपण पहिल्यांदा प्रकाश टाकू आणि त्याच्यानंतर या प्रकरणाचा शेवटचा जो भाग आहे ज्याला संविधानात्मक किंवा घटनात्मक विकास असं म्हणतात, तो भाग आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर आतापर्यंत आपण बघितलं की एकसूत्री शासन व्यवस्था असेल किंवा पोलीस व्यवस्था असेल, लष्करी व्यवस्था असेल, न्यायदान व्यवस्था असेल, असे अनेक बदल इंग्रजांनी 18व्या शतकामध्ये भारतात करण्याचा प्रयत्न केला. आणि याच 18व्या शतकात ज्या इंग्रजांनी सुधारणा केल्या याच पुढे मग कायद्यांच्या माध्यमातूनही त्यांनी राबविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. इथे आपल्याला आता इंग्रजांची 19व्या शतकातली महत्त्वाची सुधारणा आपल्याला बघायची, ज्याला आपण आधुनिक शिक्षण पद्धत असं म्हणतो, जी साधारण 1830 नंतर इंग्रजांनी भारतात बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर साधारण कायदे तयार करत असताना किंवा भारतातलं प्रशासन सुधारत असताना इंग्रजांना एका गोष्टीची जाणीव निर्माण झालेली दिसते की भारतातील प्रशासन व्यवस्थेमध्ये जर भारतीय वंशाच्या नागरिकांना सामावून घ्यायचं असेल तर त्यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान आलं पाहिजे. आणि म्हणून मग भारतात इंग्रजी शाळा असाव्यात असा मुद्दा पुढे आला. आणि म्हणून प्रशासनाच्या दृष्टीने लागणाऱ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी इंग्रजांनी भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली, ज्यालाच आपण आधुनिक शिक्षण पद्धत असं म्हणतो. आणि ही साधारण 19व्या शतकामध्ये म्हणजे 1830 नंतर सुरू केलेली आपल्याला दिसते. ज्यामध्ये महत्त्वाचा भाग आपल्याला जाणवतो तो म्हणजे साधारण 1781 मध्ये की कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी मदरसाची स्थापना केली. आणि या मदरसाच्या माध्यमातून शिक्षणाची सुरुवात झालेली दिसते की ज्यामध्ये ख्रिस्ती मिशनरांनी पहिल्यांदा शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर साधारण 1792 साली जोनाथन डंकन यानं बनारसमध्ये एक संस्कृत कॉलेज स्थापन केलं होतं. म्हणजे साधारण 18व्या शतकामध्ये इंग्रजांनी आपल्या परीनं भारतीय भाषेला किंवा इथल्या संस्कृतीला धरून शिक्षण देण्याचा प्रयत्न चालवलेला होता. पण जसं मी मगाशी म्हटलं की प्रशासनाच्या दृष्टीने भारतीयांची जर मदत घ्यायची असेल, भारतीयांना जर सामावून घ्यायचं असेल तर इंग्रजी शिक्षण पाहिजेत. आणि म्हणून इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये साधारण एक 2-3 इंग्रज अधिकाऱ्यांचं नाव आपल्याला इथे घ्यावं लागेल की ज्यांनी इंग्रजी शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. ज्याच्यामध्ये पहिले महत्त्वाचे आहेत ते चार्लस ग्रँट, त्यानंतर विल्यम बेंटिंग, त्यानंतर चार्लस वूड आणि लॉर्ड डलहौसी, अशा एक 4 ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावं आपल्याला घ्यावी लागतील की ज्यांनी भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो. ज्याच्यामध्ये पहिलं नाव जे मी घेतलं चार्लस ग्रँट, तर चार्लस ग्रँट यांनी भारतामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्या गोष्टी भारतामध्ये भारतातील समाज सुधारकांनी केलेल्या दिसतात, कारण प्राचीन कालखंडापासून ते साधारण आधुनिक कालखंडापर्यंत किंवा मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटापर्यंत आपण जर बघितलं तर शिक्षण एका ठराविक वर्गापुरतंच सीमित होतं, ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. आणि म्हणून या चार्लस ग्रँट यांना असं ठरवलं
की जर आपल्याला भारतामध्ये शिक्षण द्यायचं असेल तर ते सार्वत्रिकरण त्याचं केलं गेलं पाहिजे. म्हणजे समाजात अस्तित्वात असलेल्या सगळ्या घटकांपर्यंत, सगळ्या वर्गांपर्यंत किंवा सगळ्या वर्णांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. यासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा बदल जर कुठला असेल तर चार्लस ग्रँट यानं शिक्षणाचं केलेलं सार्वत्रिकरण असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर मग या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हायला सुरुवात केली ते गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक याच्या काळामध्ये, की इंग्रजी शिक्षणाला सुरुवात जर भारतात कुणी केलेली असेल तर ती गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक यानं कलकत्ता प्रांतामध्ये पहिल्यांदा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात या विल्यम बेंटिंकनं केली आणि याला तत्कालीन आपल्या बंगाल प्रांतातील समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांची सुद्धा साथ किंवा मदत मिळालेली आपल्याला दिसते. कारण साधारण 1825 ते 1830 असा 5 वर्षाचा कालखंड विल्यम बेंटिंक यांचा गव्हर्नर जनरलचा आहे आणि याच कालखंडामध्ये विल्यम बेंटिंक यांनी बंगाल प्रांतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात आपल्याला केलेली दिसते. त्याच्यानंतर साधारण 1835 मध्ये थॉमस मेकॉले हा शिक्षणतज्ञ म्हणावा लागेल की ज्यानं भारतामध्ये कशा पद्धतीचं शिक्षण असावं या बाबतीतले मुद्देही मांडले आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थात सगळ्यात चांगले बदल केले ते चार्लस वूड यांनी. तर या आपल्या थॉमस मेकॉले यांनी असं सांगितलं की म्हणजे एक भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी शिक्षण समिती स्थापन करण्यात केली आणि या शिक्षण समितीचं अध्यक्षपद थॉमस मेकॉले यांच्याकडे दिलं आणि मग थॉमस मेकॉलेंनी असा विचार मांडला की जे आपल्याला भारतीयांना शिक्षण द्यायचं आहे या शिक्षणाच्या माध्यमातून भारतामध्ये असा एक नवशिक्षित वर्ग निर्माण करायचा की जो वर्ग जन्माने भारतीय असेल पण विचाराने आणि बुद्धीने मात्र इंग्रज असला पाहिजे व्हावा. म्हणजे जन्मानं भारतीय पण बुद्धीनं आणि विचारानं मात्र तो ब्रिटिश असला पाहिजे असं शिक्षण आपण भारतामध्ये दिलं जावं असं या थॉमस मेकॉलेने विचार मांडले. पण याच्यानंतर आलेला चार्लस वूड यानं मात्र आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल केलेले दिसतात जे आज तागायत भारतामध्ये राबवले जात आहेत. त्यानं असं सांगितले की जर भारतामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं असेल तर शिक्षण एका ठराविक संस्थेकडे आपण दिलं पाहिजे आणि त्यालाच आपण सार्वजनिक शिक्षण खातं असं म्हणतो. तर चार्लस वूड यानं शिफारस केली की भारतामध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर एका वेगळ्या शैक्षणिक खात्याची निर्मिती करावी लागेल आणि तेच खातं म्हणजे सार्वजनिक शिक्षण खातं. त्यामुळे सार्वजनिक शिक्षण खात्याची स्थापना करण्याची शिफारस चार्लस वूडनं केली. दुसरं चार्लस वूडनं सांगितलं की भारतामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं असेल तर स्त्रियांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करण्याची शिफारस चार्लस वूडनं केली. त्यानंतर जर भारतीयांना शिक्षणामध्ये आवड रस निर्माण करायचा असेल तर इंग्रजी शिक्षणाबरोबरच भारतातील देशी भाषांमध्येही आपल्याला शिक्षण द्यावं लागेल. त्यामुळे देशी भाषांमध्येही शाळा स्थापन करायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट चार्लस वूडनं जी शिफारस केली त्याच्यामध्ये होती ती म्हणजे जर आपल्याला उच्च शिक्षण द्यायचं असेल तर विद्यापीठांची स्थापना आपल्याला करावी लागेल. असं साधारण 1854 साली या चार्लस वूडनं एक बऱ्याच शिफारशी केल्या. त्याच्यातल्या या 4 महत्वाच्या मुख्य आहेत आणि या शिफारसी मग इंग्लंडला गेल्या, त्याची पूर्तता झाली आणि भारतामध्ये मग जो याच कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून पदावरती आला होता तो म्हणजे लॉर्ड डलहौसी यानं या शिफारशींची
प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे चार्ल्स वूड यानं सांगितल्याप्रमाणे भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये मग 1857 साली सार्वजनिक शिक्षण खात्याची स्थापना झाली. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आला. भारतातील देशी भाषांमध्ये शिक्षण द्यायला सुरुवात झाली आणि महत्त्वाचं म्हणजे 1857 साली आपल्या देशातील 3 प्रमुख शहरांमध्ये विद्यापीठं स्थापन झाली. त्यामध्ये कलकत्ता, मद्रास आणि मुंबई अशा 3 शहरांमध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झाली आणि आपल्या देशातलं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण हे इंग्रजांच्या अखत्यारीत सुरू झालं किंवा आधुनिक शिक्षण पद्धतीची मुळं रोवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी या 1857च्या कालखंडापर्यंत पूर्णत्वाला नेलेला आपल्याला दिसतो. इंग्रजांनी सुरू केलेल्या या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम भारतात झालेले आपल्याला दिसतात. ज्यामध्ये 2-3 मुद्दे मी सांगतो की इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेमुळे भारतामध्ये नवशिक्षितांचा एक मध्यम वर्ग उदयाला आला. ज्यांनी मग इंग्रजी ज्ञान आत्मसात केलं, त्याबरोबरच इंग्रजी जे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये साहित्य होतं तेही अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या नवशिक्षित मध्यम वर्गामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. यांच्यामध्ये लोकशाहीची तत्व रुजायला सुरुवात झाली. इंग्रजांच्या शासन व्यवस्थेवरती टीका करण्याची भूमिका यांच्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. याचबरोबर पुढे महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे जे देशी भाषांमध्ये शिक्षण देण्याची सुरुवात इंग्रजांनी केली, त्याचा सगळ्यात चांगला परिणाम म्हणजे देशी भाषांमध्ये साहित्य निर्माण होऊ लागलं. त्यामुळे एका बाजूला राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली, लोकशाहीची तत्व रुजली, याबरोबरच साहित्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झाले. जसं साहित्यामध्ये आमूलाग्र बदल झाले तसं देशी भाषांमध्ये शिक्षण देण्यासाठी अनेकांनी शाळाही सुरू केलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे अनेक बदल या ठिकाणी या शिक्षण व्यवस्थेनं भारतामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला. याच शिक्षण व्यवस्थेनं सगळ्यात आणखी एक चांगला बदल केला ते म्हणजे जो मध्यमवर्ग उदयाला आला, यांनी मग भारतीयांना नेतृत्व देण्याचं काम केलं, ज्यामुळे मग अनेक सामाजिक आणि धार्मिक चळवळी भारतामध्ये रुजल्या. ज्यामध्ये सांगायचंच असेल तर मंदिर प्रवेशाची चळवळ या ठिकाणी रुजली किंवा सामाजिकदृष्ट्या जर विचार करायचा झाला तर आपल्या देशामध्ये सामाजिकदृष्ट्या अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा होत्या. उदाहरणं घ्यायचं असेल तर सतीबंदीची प्रथा होती, विधवा विवाहाला मान्यता नव्हती, त्यानंतर बालविवाहाची प्रथा प्रचलित होती, विधुरांना मात्र पुनर्विवाह करण्याची अनुमती होती. अशा एक ना अनेक प्रथा आपल्या देशामध्ये रुजलेल्या होत्या. त्यामुळे या सामाजिक ज्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा होत्या, या बदलल्या गेल्या पाहिजेत. याच्यासाठी सुद्धा सामाजिक चळवळी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचलित झालेल्या दिसून येतात. त्यामुळे नुसतंच इंग्रजी शिक्षण किंवा त्या आपल्या थॉमस मेकॉले यानं जे तत्वज्ञान मांडलं की आपण इंग्रजी शिक्षण देत असताना भारतीय हा फक्त जन्मानं राहिला पाहिजे, विचारानं आणि बुद्धीनं तो ब्रिटिश झाला पाहिजे, असं काही झालेलं दिसून येत नाही. उलट आपल्या देशामध्ये खूप चांगल्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारणा या ठिकाणी घडून आलेल्या आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात चांगला परिणाम जर कुठला झाला असेल तर जगभरातील स्वातंत्र्य चळवळींचा अभ्यास या नवशिक्षित मध्यम वर्गांनी केला आणि आपल्या देशामध्येही स्वातंत्र्य लढ्याला नेतृत्व देणारा गट उदयाला आला आणि स्वातंत्र्य चळवळ सुद्धा पुढे बळकट बनलेले आपल्याला दिसते. त्यामुळे असे अनेक या आधुनिक शिक्षण पद्धतीचे परिणाम भारतामध्ये घडून आले. म्हणजे एका बाजूला इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली, पण याच्यात सगळ्यात चांगले परिणाम मात्र भारतीयांनी ते घेतले आणि इंग्रजी ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा प्रेरक असं प्रोत्साहन किंवा नेतृत्व देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
असं साधारण या शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने आपल्याला इथे बघता येतं. यानंतर पुढचा भाग जो आहे तो घटनात्मक विकास असा आहे. तर याच्या बाबतीत थोडक्यात सांगतो, कारण खूप याच्यावरती जर व्हिडिओज आपल्याला तयार करायचे झालेच तर प्रत्येक एका कायद्याला धरून आपल्याला व्हिडिओ तयार करावा लागेल. थोडक्यात सांगतो या संदर्भात की घटनात्मक विकास म्हणजे इंग्रजांनी नेमकं काय केलं. तर जसं जसं इंग्रजी शासन हे आपल्या अखत्यारीत आलं किंवा भारतातलं शासन हे इंग्रजांच्या अंमलाखाली आलं, तसं इंग्रजांनी आपल्या देशात प्रशासन राबवत असताना भारतीयांना काही प्रमाणात सुधारणा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याची सुरुवात साधारण 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्यानुसार झाली. मग म्हणजे त्यानंतर साधारण 1784ला पुढचा कायदा झाला आणि मग 19व्या शतकामध्ये दर 20 वर्षांना एकदा चार्टर्ड ॲक्ट निर्माण झालेले दिसतात. त्याची सुरुवात साधारण 1793 सालीच झालेली आपल्याला दिसते. म्हणजे 1793ला पहिला चार्टर्ड ॲक्ट आला, मग 1813ला आला, मग 1833ला आला, मग 1853ला आला. असं दर 20 वर्षातनं एकदा चार्टर्ड ॲक्ट अस्तित्वात आणण्यात आले. त्यानंतर मग 1857चं बंड झालं इंग्रजांच्या विरोधात. त्यावेळी मग व्हिक्टोरिया राणीनं 1858ला एक कायदा किंवा त्याला व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा असं म्हणतात, तो प्रसिद्ध केला. मग 1863ला परत कायदा झाला 1858च्या नंतर. त्यानंतर मग पुढे असे कायदे होतच गेले. ते साधारण 1947 पर्यंत, ज्याच्यामध्ये 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, 1919चा मॅन्ट्युगी-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्यानंतर 1935चा भारत सरकारचा कायदा, असे अनेक कायदे इंग्रजांनी केले आणि या कायद्याच्या अनुषंगानं भारतामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आता 1773च्या एकाच कायद्याबद्दल इथे थोडक्यात सांगायचं झालं तर 1773च्या अगोदर मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये भ्रष्टाचार वाढलेला होता, ज्याच्यामध्ये अनेकांनी या भारतातील भ्रष्टाचारावर टीका केलेली होती आणि म्हणून भारतातला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजेत आणि भारतीयांना काही प्रमाणात सुधारणा झाल्या पाहिजेत, यासाठी म्हणून 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला. आता याच्यातली तत्व आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक म्हणजे 1773 पासून ते 1935 पर्यंतचे कायदे या पाठामध्ये दिलेले आहेत, पण प्रत्येक कायद्यातले मोजके मुद्दे आपण पुढच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे इथे या प्रकरणाचा हा पहिला टप्पा, ज्याच्यामध्ये इंग्रजांनी आपल्या देशामध्ये काही प्रमाणात ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांचा टप्पा येथे संपतो आणि इथून पुढे घटनात्मक विकासाचा टप्पा सुरू होतो. त्यामुळे तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू.